बिग बॉस मराठीच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये खूप मोठा फेरबदल झाला आहे आणि ते खूप शॉकिंग पण आहे. कारण मी आधीच सांगितलेलं हे नेक टू नेक चाललेलं आहे. कोण कधी इथे जातोय, कोण तिथे जातो, कोण परत खाली येतोय आणि म्हणजे सगळ्यांचे वोट्स आहे कधी-कधी घसरतात आणि लगेच बूम पण होतात आहे. तर जसं की मी आधीच सांगितलेलं, की जे वोटिंग ट्रेंड्स आहे ते वर-खाली होत आहे. तर विषय असा आहे, की 1 तासा अगोदर जे तुम्ही वोटिंग ट्रेंड्स बघितले असणार, त्याच्यानंतर 1 तासानंतर बघितलं तर वोटिंग ट्रेंड्स कंप्लीटली वेगळेच असणार. तर कालच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये मी तुम्हाला सांगितलं कोण-कोण आहे पहिल्या, दुसरा, तिसरा नंबर, चौथ्या नंबर, 5व्या नंबरवर. आता परत वोटिंग ट्रेंड्स चेंज झाले आहे. तर डायरेक्ट आपण मुद्द्यावर येऊया. 5व्या नंबरवर आहे दीपाली सय्यद. दीपाली सय्यद कॉन्स्टंटली 5व्या, 4थ्या नंबरवर येत जात आहे. त्याच्यानंतर विशाल होता कधी 5व्या नंबरवर, कधी 4थ्या नंबरवर आणि काल तर आपण बघितलं डायरेक्ट झेप घेतलेली त्याने 3ऱ्या नंबरवर. आणि कोणी-कोणी तर त्यांनी सांगितलं, की विनरच झाला आहे. कधी अनुश्रीला विनर बनवतात आहे, कधी तन्वी कोलतेला विनर बनवत आहे, कधी राकेश बापटला लोकं विनर बनवत आहे. तर ते जे जे पोल्स असतात ते लोकं आपल्या चॅनलवर घेतात आणि Wikipediaवर पण ते लोकांनी Wikipediaवर तर कोणीही अपडेट करू शकतं. तर त्या त्या प्रमाणे ते लोकं विनर दाखवत आहे. पण अद्यापही जेव्हा फिनाले झाला नाहीये, तर ते विनर कसं सांगू शकतात? कारण विनरच्या जेव्हा अनाउन्समेंट केलं जातं, त्या अगोदर पण ते लोकं थोड्या वेळासाठी जे वोटिंग लाईन्स आहेत, ते ओपन करतात आणि त्याप्रमाणे त्याच्यानंतर माहीत पडतं, की विनर कोण आहे. आता सध्या तर वोटिंग लाईन्स बंद झाली आहे. तर आत्तापर्यंत जे वोटिंग ट्रेंड्स आहे, त्यात 5व्या नंबरवर दीपाली सय्यद आहे. त्याच्यानंतर अनुश्री माने जिला बोलत होता सगळे बोलत होत्या पहिल्या नंबरवर आहे, दुसऱ्या नंबरवर आहे. तर अनुश्री माने आता 4थ्या नंबरवर घसरली आहे. त्याच्यानंतर आहे विशाल कोटियन 3ऱ्या नंबरवर. कारण विशालचे पण खूप चहेते आहेत. ते त्याला भरभरून वोट करत आहेत. त्याच्यानंतर 2nd नंबरवर तन्वी कोलते घसरली आहे. कारण सगळे आतापर्यंत बोलत होते, की तन्वी कोलते ट्रेंडच्या प्रमाणे पहिल्या नंबरवर आहे. पण आता ती घसरली आहे 2ऱ्या नंबरवर. आत्तापर्यंत काहीही ऑफिशियली अनाउन्समेंट झालं नाहीये आणि होणार पण नाही. कारण जोपर्यंत विनरचं नाव अनाउन्स होत नाही, जेव्हा ते लोकं लास्ट मोमेंटवर वोटिंग लाईन्स ओपन करतात, त्याप्रमाणे ते डिसाईड होतं, की विनर कोण होणार. तर आत्तापर्यंतच्या पोल्सप्रमाणे जे वेगवेगळे लोकं पोल्स घेतात आहे वेबसाईटवर, तर त्याप्रमाणे राकेश बापट पहिल्या नंबरवर आला आहे आणि राकेशचे जे चहेते आहेत ते पण त्याला भरभरून वोट करतात आहे. म्हणून हे मागे-पुढे सगळ्यांचं चाललं आहे. कारण अनुश्री मी ऐकलंय इन्फ्लुएन्सर आहे. त्याच्यानंतर तन्वीचे पण भरपूर सपोर्टर आहे. विशालचे भरपूर सपोर्टर्स आहे आणि राकेशचे तर आहेच आहेत. तर हा होता आत्तापर्यंतचा वोटिंग ट्रेंड. आता बघूया विनर कोण होतंय. माझी तर इच्छा आहे राकेश बापट यांनी व्हावं आणि मला असं वाटतं पण. तोपर्यंत फ्रेश अपडेट्ससाठी माझं चॅनल बघत राहा. मी उद्या वाटतं मी लाईव्ह पण येणार जेव्हा बिग बॉसवर लाईव्ह दाखवलं जाणार तेव्हा पण मी लाईव्ह येणार आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू, सायोनारा, लव्ह यू ऑल.